जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाकर कुमार देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही नामा परते साधन नाही जे तू करते आणि काही जे तू करते आणि काही हकारूने सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वरा महाराज की जय एकनाथ महाराज की जय संत भगवान बाबा की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय विठ्ठल 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 नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही जय तुकाचे आधी काही हकारूने सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल 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 प्रास्त प्रसंगी प्रास्त थडी चोबेवाडी या ठिकाणी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तारकरी माळकरी सेवक आयोजक यांच्या सहकार्याने तसेच कुमटकर दादा यांच्या परिचयातून मी जय हरी महाराष्ट्र ही कीर्तन रूपी माझ्याकडे आलेले आहे विठ्ठल विठ्ठल निवासी सध्याचा 4 चरणाचा गोड असा अभंग घेतला आहे नामाचा महत्व सांगणारा विठ्ठल 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 या अभंगात आपल्याला तुकाराम महाराज सांगतात नाम घेता उठावती होय संसाराची तुटी म्हणजे तू मुक्ता बसता नामस्मरण केलं संसारातून मुक्त
म्हणजे तुम्ही नामस्मरणाचा लाभ करून घ्यावा तुम्हाला विठ्ठल भेटायला. जे नामापरते साधन नाही जे तुकाची आली, म्हणजे नामस्मरण करायला कोणत्या साधनाची गरज लागत नाही. हकारुणे सांगे तुका नाम घेता राहू नका, म्हणजे तुकारामाला आपल्याला चिमटे घेऊन नाही सांगत, चिमकडी घेऊन नाही सांगत, कारण बुलबुलीने नाही सांगत, मोठ्याने सांगत. काय सांगत? नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. हे साबांगाचा सर सर भावाचा विठ्ठल 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 विठ्ठल. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. काय काय माणसांना सांगितलेलं कळतच नाही. तसंच एक होता राम, तो विटेने दगड फुले होता. बरं तुम्ही सांगा, विटेने दगड फुटत असतो का? नाही. आणि तो विटेने दगड फुटत होता. तर सामने येतो आणि म्हणतो, अरे राम्या, विटेने दगड फुटत असते का? डोक्याचा वापर करा. मग तो वीट देतात, विकून डोकं देतात, डोकंच दगडावर आदळतं, रक्त येऊ लागतं आणि तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर म्हणतात, कसं काय झालं? तो म्हणतो, माझा मित्र होता, त्याचं नाव श्याम होतं. तो माझ्यापाशी येतो आणि म्हणतो, विटेने दगड नसते फोडली, डोक्याचा वापर करायचा. आणि मी डोक्याने दगड फोडला. डॉक्टर म्हणते, अरे बावला ताण आलाय का? डोक्याचा वापर करणे म्हणजे युक्ती वापरणे. विठ्ठल आज आपला कुणावरच कुणाचा विश्वास नाही. भावाचा बहिणीवर नाही, बहिणीचा भावावर नाही, आईचा वडिलांवर नाही, वडिलांचा आईवर नाही, भावाचा बहिणीवर नाही. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर दुश्मनांचा देखील विश्वास होता. ए पिंट्या, बडबड करू नका, सगळ्यांनी नीट ऐका. छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावर राहत होते आणि पुण्यामधला लाल महाल मोकळा होता. त्याचे कोणच नव्हता राहील. औरंगजेबचा मामा साहित्यकार, तो साहित्यकारला बोलवून घेतो आणि सांगतो, लाल महाल आपल्या ताब्यात करून घे. तुला तितके सैन्य पाहिजे तितके देतो, पण लाल महाल आपल्या ताब्यात करून घे. म्हणतो जातो. लाखोच्या आसपास सैनिक घेऊन जातो, हत्यार खूप मोठे घेऊन जातो आणि ते एकदम तिथं फ्री मध्ये राहतो. आपल्याला बाहेर नाही, बाहेरचा लाभ नाही, एकदम फ्री मध्ये राहतो. बायकांना नाचितो, दारू पितो, खातो पितो, झोपतो, घोरवतो. जसं शिवाजी महाराजांना कळतं, त्यांच्या रागाने लाल होऊन जाते आणि ते युक्ती शोधी ते रात्रीच्या 12 वाजता तर युक्ती शोधी बसे, झोपतच नाही. त्याला युक्ती सापडली. म्हणते रात्रीच्या 12 वाजता खोटी तारा करून जातो आणि तलवारीचा खणखणाट आवाज त्या साहित्यकारला येतो. तो म्हणतो, कोण माझी झोप मोडतोय, कोण बाहेर जातो. त्यावेळी त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज. तो खूप येतो, इकडं बिनते इकडं कमा, त्याला काय सुचाना. त्याला खिडकी दिसली, त्या खिडकीतून उडी खातो. त्यावेळी त्याचे बोट दिसते छत्रपती शिवाजी महाराजांनी. ते त्या छत्रपती शिवाजी महाराज बोटांवर वार करते, रक्ताची चिरकांडी उमटते. त्यावेळी त्याची बहीण म्हणते, भैया मेरी बेटी को बचा, भैया मेरी बेटी को बचा, दुश्मन आए. छत्रपती शिवाजी आपला साहित्यकार म्हणतो, भैया बहीण बहन डरो मत, बहन डरो मत, और शिवाजी ओ नारी को हाथ नहीं लागत, ओ नारी को हाथ नहीं लागत. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझे देवाचं नाव गाजतंय दड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय दड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, ओ रयतेसाठी वार घेणारे आपल्या निधड्या छात्या, ओ रयतेसाठी वार घेणारे आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढवले मावळे भरोसा त्या राजा,
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. ओ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय दड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय दड किल्ल्याच्या दगडावर. विठ्ठल 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 विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. लोकांना पगार असून लोक भ्रष्टाचार कमी करतात म्हणून मी याच्यावर एक गीत म्हणतो. भ्रष्ट नोकरांना लाज मनाला, टेबला काढून हात घालता कशाला. सुट्टीचा पगार मिळतो तुम्हाला, आजारी नसला तरी रजा तुम्हाला, त्याचाही पगार मिळतो तुम्हाला. गाडी घर राहिला तुम्हाला तरी तुम्ही ठरवला रेट सहीला. भ्रष्ट नोकरांना लाज मनाला, टेबला काढून हात घालता कशाला. विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांना पगार असून लोक भ्रष्टाचार कमी करतात. तोडजोड विषय मी एक गीत म्हणतो. तंटा तुमचा माझा याचा त्याचा कोणाचाही असू, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा. माणसातल्या माणूस कधीच्या रंगाची रंगायला हवा. विठ्ठल 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 विठ्ठल. मी किती वर कीर्तन करते तरी कोणी टाळा वाजेना, वर हात करा ना बोला ना. चला आपण आता नामस्मरणाचा लाभ करून घेऊ. चला वर हात काढा सगळ्यांनी, टाळा वाजा. विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई. मी किती वेळ कीर्तन करतो. मी माझे कीर्तन रूपे समाप्त करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. धन्यवाद.